आणि जो व्यक्ती तुमच्या परिस्थितीपासून प्रभूला सोडतो, मागे वळतो, तो सैतानाचा दास बनला जातो. आणि ज्यावेळेस सैतानाचा दास बनला जातो, त्यावेळेस स्वर्गाचं वारीस, स्वर्गाचं आधार तुम्हाला मिळत नाही. संभाळी हालेलुया. आणि पवित्र शास्त्र या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगतो, दुसरं पेत्र त्याचा 2रा अध्याय आणि 20वा वचन, त्याचं पुढचं वचन वाचो. प्रभू व तारणारा कोण आहे या भूतलावर? प्रभू व तारणारा, याच्याशिवाय दुसरा कोणी तारणारा नाहीये. येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर, जगाच्या घाणीतून सुटल्यावर, आणि मी कोणत्या जगाच्या घाणीमध्ये होतो, जगाच्या दारिद्र्यामध्ये होतो, प्रत्येक बंधनामध्ये होतो. त्या येशू 2000 वर्षापूर्वी या भूतलावर आला. त्याने तुमच्या आणि माझ्या पापांसाठी वधस्तंभावर गेला, तुमचं खान त्याच्यावर घेतले आणि तुम्हाला निर्मळ करून गेला. आमेन. हालेलुया. तरी पण मी मागे फिरत आहे, तरी पण मी बाप्तिस्मा घेतला आणि मी म्हणतो माझ्या जीवनामध्ये काहीच करत नाही येशू, तू माझ्या लाईफ मध्ये काहीच करत नाही. का? कारण तुम्हाला माहित नाहीये. कारण बायबल सांगतं, संत पाऊल म्हणतो, जो संकटात टिकतो त्यालाच आशीर्वाद मिळतो. हालेलुया. आणि बायबल या ठिकाणी पुढे काय सांगतं? ते पुन्हा जर तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले, पुन्हा त्याच्यामध्ये जातात. लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती बाप्तिस्मा झालाय आणि तो पुन्हा जात आहे, तर तुम्ही आणि मीही कोणचा प्रकार झालाय माहितीये? ज्याला डुक्कर टाईप म्हणतात. जो पुन्हा आणि पुन्हा लोळतो. पुढे तर त्याची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे. पहिल्यापेक्षा. म्हणून बायबल, मी काल जेव्हा प्रार्थना करत होतो, पवित्र आत्म्याने मला सांगितलं का माझ्या मुला, तुला हे टॉपिक द्यायचं आहे आणि माझ्या लोकांना हे सांग का मागे वळू नका. संभाळी हालेलुया. देवाची इच्छा ही आहे का तुम्ही मागे वळायचं नाहीये. कारण मागे वळले तर तुमची पहिल्यापेक्षा दशा जी आहे काय होईल? वाईट होऊन जाणार. जे आता तुमच्या जीवनामध्ये 50% आहे किंवा 25% आहे, ती डायरेक्ट 200 प्रकारे निघून जाईल. हालेलुया. आणि का होतं माहितीये? पासर माझ्या जीवनात मला मिळालंच नाही, मी आता येशूला सोडून जातो. हालेलुया. मला आता काहीच मिळत नाहीये. मी एवढी प्रार्थना करतो, मी एवढे उपवास प्रार्थना करतो, मी गुडघ्यावर येतो, मी सगळं काही करतो, तरी माझ्या जीवनामध्ये मला यश मिळत नाही. भाऊ, हे तुला माहित नाहीये, कारण हेच तुझी हे धाव आहे. कारण स्वर्गाचं मुकुट तुला मिळत आहे. आमेन. आमेन. कारण तुम्ही आणि मी प्रभू येशूच्या ज्ञानामुळे वाचल्या गेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या? ज्ञान. आणि ज्ञान काय करतं? ज्ञान तुम्हाला वाचवतो. समजतो मी काय म्हणतो? आणि पवित्र शास्त्र या ठिकाणी काय म्हणतो? पुढे कुठून त्याच कह्यात गेले तर त्याची शेवटली दशा पहिल्या दशापेक्षा वाईट झाली आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त यरूशलेममध्ये चालला आणि चालत असताना एक अंधारा व्यक्ती म्हटला, काय झालं बाबा तुला? मला दिसत नाही. तेव्हा त्याला दृष्टी दिली आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, इथून पुढे या गावामध्ये किंवा या सिटीमध्ये पाऊल टाकू नको. टाकलं तर पहिल्यापेक्षा तुझे जास्त होऊन जाईल. हालेलुया. का? कारण परमेश्वर हे सांगत आहे का तुम्ही जेव्हा तुम्ही येशू मध्ये येता, तेव्हा तुम्ही परिपूर्ण मरूपर्यंत येशूला पकडून राहा. स्वर्गाचं राज्य तुमच्यासाठी. आणि ज्या व्यक्तीला संकट नाही, ज्या व्यक्तीला त्रास नाही, ज्या व्यक्तीला परिस्थिती त्याची बदलत नाही आहे, ते हे तुमचं चिन्ह आहे स्वर्गाचा राज्याचं. समजलं मी काय म्हणतो? कारण परमेश्वर तुमची परीक्षा पाहत आहे आणि देव जो बाप तुमची परीक्षा पाहत आहे यासाठी का तो तुम्हाला वरच्या लेवलला तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. चल मागे वर. हालेलुया. येशू ख्रिस्त समुद्राच्या पलीकडे गेला आणि पलीकडे जाताना त्याच्यामध्ये 2000 भूत होते. 2000 त्याच्यामध्ये जे दुष्ट आत्मा होते आणि त्या ठिकाणी आलं आणि त्या ठिकाणी ते सगळं गाव त्याच्याकडे आलं आणि येशू ख्रिस्ताला मागे वळवलं.
लोकांनी नाही, सैतानाने मागवलं. कारण ज्या गावामध्ये जाशील त्या गावामध्ये येशू चिन्ह आणि चमत्कार करून पूर्ण प्रमाणे सार्वकालिक जीवन देत होता. हालेलुया. सैतानाची इच्छा नाहीये का तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती प्रभूच्या वचनामध्ये, आत्म्यामध्ये, सामर्थ्यामध्ये, देवचा बाप तुम्हाला स्पर्श करणार आहे. समोर हालेलुया. पुढे सांगतो 21 वचनामध्ये काय म्हणतो पहा. कारण नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आत्मेकडे पाठ फिरवणे यापेक्षा तो न समजणे ते त्याच्यासाठी बरे होते. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी स्पष्ट प्रभू मला सांगत आहे, खरंच येशू कर यायचं असेल तर परिपूर्ण येशू कर या. हालेलुया. येशू बळजबरी करत नाही तुमच्याकडे का बाबा ये आणि तुझं धर्म परिवर्तन नाही. देव जो बाप येशू ख्रिस्त धर्म परिवर्तन करत नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी काय म्हणतो, तुला नीतिमत्व ठाऊक असताना, तुला सगळं काही माहिती असताना तरी तू मागे फिरत आहे, तर मग न आलेलं बरा तू. हालेलुया. न आलेलं बरा ना, बरोबर की नाही. पण जेव्हा तुम्ही येता तर परिपूर्ण ख्रिस्ताला समर्पित व्हा. रोम करार 12, 1, 2, 3 वर्षाप्रमाणे जगाच्या समोर होऊ नका, तर ख्रिस्ताला समोर उभा. हालेलुया. प्रभूचा आत्मा हे सांगत आहे, मागे वळले तर सैतान तुम्हाला खाऊन टाकेल आणि पुढे गेले तर पुढे तुम्हाला आशीष आणि आशीष मिळेल. आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये आहे. आता तुमचे चॉईस आहे तर तुम्हाला काय करायचंय. आणि पवित्र शास्त्र या ठिकाणी तेच म्हणतं, कारण नीतिमत्वाचे मार्ग समजून आल्यानंतर आपल्या दिल्या पवित्र आज्ञाकडे पाठ फिरवणं यापेक्षा न समजण्यात ते त्याच्यासाठी बरे होते. प्रेज द लॉर्ड. न समजलेलं बरे ना, बरोबर आहे की 50-50 करायचं असेल तर मग नाही. जगायचं तर पूर्ण 100% जगायचं तर जगू नका. ही मी नाही, बायबल सांगतं. आणि स्वतः पेत्र म्हणतो की तुम्हाला खरंच जगायचं असेल तर मग बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करून पवित्र आत्म्याला आपलं जीवन समर्पित करा. रोम करा 12, 1, 2, 3 वर्षांप्रमाणे तुम्ही समर्पित व्हा. आमेन. पण मागे बोलू नका. एकदा तुम्ही नांगराला झुकलेले आहे तर मागे बोलू नका. कारण नांगराला झुकल्यानंतर काही ज्यावेळेस झुकल्यानंतर त्या खूप त्रास होतो. तुम्हाला माहिती असेल खूप त्रास होतो. कधी कधी ती जमीन जी आहे ती खूप कडक असल्यामुळे खूप त्रास होऊन जातो. आम्हाला ते ओढता येत नाही. आमचे जे बैल आहे ते बैलांना ओढता येत नाही. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे आपली लाईफ आहे. पण ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताला समर्पित होता तर परिपूर्ण समर्पित व्हा. हे प्रभूचा आत्मा सांगतो. नाही तर न माहिती करणं चांगलंय. हे बायबल सांगते, मी नाही सांगत. पुढे 22 वचन काय सांगतो. आपल्या औकारीकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गाळात लोळल्यास परतलेले डुकरी अशी जी खरी म्हण आहे तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे. काय आहे ही म्हण आहे, बरोबर आहे. पण ही म्हण नाही, ही बायबल सांगतं. म्हणजे काय म्हणत आहे, जो व्यक्ती मागे फिरतो तो कोण आहे. कुत्रा आणि डुकर. हालेलुया. म्हणजे त्या सैतानाने तुम्हाला नाव काय दिलेले माहिती का. डुक्कर आणि सैतान. चल आजा पीछे. आणि येशू काय नाव देतो माहितीये. तो म्हणतो तू माझा हा मेंढरू आहे. हालेलुया. मेंढरू मागे फिरतो का. मागे फिरतो का नाही. कारण जो व्यक्ती बायबल सांगतो मेंढरू माझ्या वाणी ऐकून माझ्या मागे येईल. कोणाच्या मागे. येशूच्या मागे. येशूच्या मागे. मागे तुम्ही बघितलं असेल फेसबुकला वगैरे एक मेंढराचे जे कल्प चाललं होतं आणि त्यांनी आग लावली. त्या आगीतून सगळेजण उड्या मारत होतो. पण एक मेंढरू गपचीत पाठीमागे राहिलं. मारू को नको मारू, सैतानाने पकडलेलं असतं. हालेलुया. म्हणून त्यामुळं आपल्याला ते नाव खाली देण्यात नाही. कुत्रा आणि डुक्कर. हालेलुया. आणि आम्ही ते नाही. तर आम्ही देवाची मुलं आहोत, मुली आहोत.
हालेलुया. आणि कारण आम्ही ज्यावेळेस बाप्तिस्मा घेतो त्यावेळेस आम्ही ठाम विश्वास करतो की येशू मी मरणार तर तुझ्यामध्ये आणि जगणार तर प्रभू तुझ्यामध्ये आणि ज्यावेळेस मी जाईन त्यावेळेस परमेश्वर तुझ्या समोर येऊन तुझ्या आराधना. हालेलुया. सबरे हालेलुया. एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, आपण मेल्यानंतर काही सोबत घेऊन जातो का? नाही. सांगा, आवाज द्या की नाही ना. पण मी म्हणतो तुम्ही मेल्यानंतर तुम्ही सोबत घेऊन जाणार आहे. सांगा. हे पवित्र आत्म्याने काल मला सांगितलं. सांगा, बाळासाहेब शिकवलं की नाही काही? सांगा, मेल्यानंतर आपण काही घेऊन जातो का? नाही. विश्वास. अजून बोला बोला पटकन सांगा ना, काय घेऊन जातो? हा, वचन. अजून सांगा, कोण आहे? सांगा सिस्टर. विश्वास. अजून मी तुम्हाला आज घरात गोष्टी सांगेन बायबल मधूनच. हालेलुया. आपण जेव्हा मरण पाहू ना त्यावेळेस आपण आपल्या सोबत आपल्या कृत्य घेऊन जाणार आहे. हालेलुया. आणि मग बरे आणि वाईटाची जेव्हा जेव्हा न्याय होईल त्यावेळेस म्हणून लोक म्हणतात तू काय खाली हात आया था, खाली हात जाएगा. नाही 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 नाही, हम लेके जाएंगे. हालेलुया. आणि आमचे कृत्य, आमचे वागणूक, आम्ही जे काही केले ते सगळं तिथं होणार आहे न्यायाच्या समय. प्रेज द लॉर्ड. कबरात असत नाही जाणार आपण. असत नाही जाणार. आपले आई वडील टाकले आवडतं शर्ट म्हणून टाकून दिला, ते तर झालं. पण कृत्य, आपले जे कृत्य आहे ते परमेश्वर घेऊन जातो. हालेलुया. समजलं मी काय म्हणतो? मी तुम्हाला वचन दाखवतो. मी वचनाशिवाय जास्त बोलत नाही. प्रगतीकरण 14वा अध्याय 13 वचन. आपण काय घेऊन जातो सोबत? परत म्हणा, पास्टर तुम्ही काहीतरी शिकून गेले आम्हाला. मी सत्य शिकून जातो आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करतो. तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. कोणी? योहानाने. ती म्हणाली, ते म्हणाली, लिहा प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहे. हा, कोण आहे? आतापासून धन्य आहे. पुढं आत्मा म्हणतो. आता कोण म्हणतो? आत्मा म्हणतो खरेच आपल्या कष्टापासून सुटून त्यांना विसावा मिळेल. हा, काय म्हण? विसावा मिळेल. तिसरी गोष्ट, त्यांची कृत्ये तर त्यांच्या बरोबर जातात. हालेलुया. काय जाणार? म्हणा, माझे कृत्य माझे कृत्य मी घेऊन जाणार नाही. हालेलुया. म्हणून जे काही कोणी शिकवत असं म्हणा, बाबा मी कबरात जाणार तर माझे कृत्य घेऊन जाणार आहे मी. कारण मला तिथं परमेश्वरासमोर आराधना, त्याचे न्यायाच्या समय उभा राहायचं. आमेन. मी नाही, बायबल शिकवत आहे. हालेलुया. समरे हालेलुया. आणि बायबल या ठिकाणी तेच सांगतो की ज्यावेळेस जो पुत्र जे आहे ते काय करतो? तो ओकतो आणि तो पुन्हा ते ओकल्यानंतर ते पुन्हा खाऊन घेतो. तशी गत झालेली आपली. हालेलुया. काहीतरी आजार आले, संकट आले, चला येशू करे. आता सगळा आनंद झाला. काही गाणं खूप छान गायला, आनंद झाला, चला आता आनंद करू तिकडं. पास्टर सिस्टर रविवारी नाही आले. नाही ना, आनंद करायला गेले होते. कुठं? म्हणजे तुम्ही मागे वळालेले आहे. हालेलुया. अहो ताई, तुम्ही बाप्तिस्मा झाला, आज प्रभू भोजन आहे, आले नाही ना? नाही, मी आनंद करायला गेलो होतो. म्हणजे तुम्ही मागे वळाले. आणि मग माझ्या प्रियांनो, बायबल सांगतो ज्याला सैतान लुसिफर आहे तो काय म्हणतो? तुम्हाला नाव काय देईन मग? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, परमेश्वराचा आत्मा हेच सांगत आहे. 120 वचन घेऊन प्रार्थनामध्ये जाऊ. नीतिसूत्र त्याचा 26वा अध्याय 11वा वचन. नीतिसूत्र त्याचा 26वा अध्याय 11वा वचन. हा, नीतिसूत्र 26:11.
जो मूर्ख आपला मूर्खपणा पुन्हा पुन्हा करीतो हा, जो मूर्ख आपला मूर्खपणा पुन्हा पुन्हा करतो, तो आपल्या ओकीकडे हा, कुठं कोणाकडे? तो आपल्या ओकीकडे हा, ओकीकडे परतणाऱ्या हा, कुत्र्यासारखा होय. कोणासारखा? कुत्र्यासारखा होय. प्रेज द लॉर्ड. देव जो बाप मला तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही खरंच ईश्वर मानत आहे तर शेवटपर्यंत ईश्वरला माना. हालेलुया. हे विचार करू नका माझ्याकडे संकट आहे, आता मी काय करू, माझी परिस्थिती बदलत नाही. परिस्थिती बदलणार नाही. का माहितीये तुम्हाला? माहितीये, कारण जो प्रभू मध्ये आहे त्याची परिस्थिती आहे ना अशी बदलून टाकणारा देव बाप आहे. पण जो प्रभू मध्ये ही नाहीये त्याची परिस्थिती तशीच राहणार आहे. हालेलुया. पण बायबल सांगतं की ज्यावेळी तुम्ही खरखर प्रभूला म्हणतात मी आज काल आणि युगाने तुझ्या बरोबर राहणार, जसं तू आहे तसं मी तुझ्या बरोबर आहे. मी वळणार नाही, मी परत रिटर्न येणार नाही, मला वापस फिरायचं नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या दिवशी मी बपतिस्मा घेतला त्या दिवसापासून आतापर्यंत मी प्रभू येशूला पकडून ठेवले. माझ्या जीवनात प्रत्येक गोष्टी परिस्थिती आली, पण प्रत्येक परिस्थितीला मी मार देत चाललो आणि येशू माझ्या गोष्टी सगळ्या गोष्टी परिपूर्ण करायला. हालेलुया. त्याने मला खूप काही त्या सैतानाने मला खूप काही मागे वळवण्याचा प्रयत्न केला. चल कर, चल तुझं हे सगळं करून टाक, चल तुझं जग संपून टाकू, चल हे करून टाकू. प्रत्येक प्रॉब्लेम माझ्या समोर आले, पण मी ठाम विश्वासू राहिलो आणि मी देवापाशी विश्वासू होऊन मी पुढे आणि पुढे चाललो. मी म्हटलं मरेंगे तो तेरे लिए है और जिएंगे तो प्रभु यीशु. हालेलुया. आपल्याला त्या मूर्खासारखं व्हायचं नाही. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचा आत्मा मला आज या ठिकाणी तेच सांगण्यासाठी मला पाठवलेले आहे तर आपल्याला हा प्रभू मध्ये जेव्हा तुमचा बाप्तिस्मा होईल त्यावर परमेश्वराकडे एक गोष्ट फक्त मागा तर प्रभू कुछ मिलो ना मिलो प्रभू की स्तुती हो. हालेलुया. एक भाऊ माझ्याकडे आला मला म्हटला का भाऊ पास्टर मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. म्हणलं तू तर कालच आला, एकच रविवार आला, दुसऱ्या रविवार तुझं माहित नाही. त्या रात्री माझ्या संती माझा आवाज आला आणि तू बाप्तिस्मा घेतल्याशिवाय तुला स्वर्गाचं राज्य प्राप्त होणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मी जेव्हा त्या भावाचं ऐकलं त्या भाऊ म्हटला हा का पास्टर माझे सगळे भाऊ बहिणी माझे सगळे हे माझे भाऊ जे आहेत ऑलरेडी पास्टर आहे, पण मला कधी त्यांनी बाप्तिस्मा दिला नाही. पण आज एक आवाज मला आला, मी एक रविवार फक्त तुमच्या चर्चला आलो, दुसऱ्या दिवशी मला हा आवाज आला त्याचा आणि बाप्तिस्मा घे. हालेलुया. कारण बायबल सांगतं तुला हा ना डुक्कर बनायचं आहे ना तुला कुत्रा बनायचंय, तुला मेंढरू बनायचंय. हालेलुया. हालेलुया. आज देव जो बाप तुम्हाला सांगते, मी तुमच्या संगती बोलत आहे माझ्या बहिणींनो, हो तर येशूला सोडू नका. किती परिस्थिती आली येशूला सोडू नका. हा येशूला तुमची गरज नाहीये, तुमची गरज नाहीये. येशूला तुम्हाला त्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं का मी काय म्हणतो? येशूला आपली गरज नाही आहे का? आपल्याला गरज आहे येशूची, त्यामुळे आपल्याला कधी सोडायचं नाही त्याला. बायबल सांगतो तू एक पाऊल टाक आणि तो काय करेल, 9वं पाऊल तुझ्या बरोबर चालेल. त्याला ते करायचं. हालेलुया. समोर हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तयार आहे, तुम्ही अभिषेकामध्ये यायला. आपल्या पायावर उभं राहू, परमेश्वराच्या अभिषेकामध्ये जाऊ. रीमानदारा बाबा